सो गाईस, कालचा ब्लॉग अर्ध्यात राहिला. आम्ही सीएसटीला जाता जाता वाशीला उतरलो आणि आता आम्ही चाललोय साताऱ्याला. अचानक प्लॅन झाला आणि घरी अजून काय सांगितलं आणि घरी काय अजून सांगितलं नाही. घरच्यांना वाटेल परत आल्यावर घरी सांगणार. घरच्यांना ब्लॉग मध्ये समजेल की हा पोरगा आमचा साताऱ्याला जाऊन आलाय. आता त्यांना वाटतं की आम्ही कामावर आहे कुठेतरी. तर काल आपण गेलो होतो पिन आणायला, तर म्हटलं सीएसटीला जायच्या पेक्षा आपण वाशीला जाऊ. वाशीला प्लाझा जवळ डी विंग मध्ये एक शॉप आहे. काय नाव तर आहे, फर्स्ट फ्लोअरला सोल्युशन टेक्नॉलॉजी काहीतरी होतं असं. कनेक्टर सोल्युशन करून एक शॉप आहे. प्लाझा मध्ये गेलो ना, वाशी प्लाझाला फर्स्ट फ्लोअरला डी विंग मध्ये. ही पिन आहे. हा ब्लॉग मध्ये जर तुम्ही दाखवलत ना तो समजून जाईल. हा ब्लॉग दाखवलत तर जर कोणाला हवे असेल तर तिकडे जाऊन ती घेऊ शकता का. तर अडॅप्टर मध्ये जर डायरेक्ट आपण लावलं ना माईकची पिन तर साऊंड जात नाही. तर हे पिन लावायला लागतं आपल्याला एक्स्ट्रा. TRS काहीतरी पिन बोलतात. तर काल तो ब्लॉग काढायचा राहून गेला अर्धवट. तर आता आम्ही चाललोय साताऱ्याला. म्हणून मी काल राहून इथेच राहिलो. माझ्यासोबत जो भाऊ होता माझा ताईचा मुलगा, तो मी त्याला रात्री बसनी पाठवलं घरी. हे ताई ऐकेल रे आता. घरी सांगितलं ना त्याला बसनी पडत. घरी सांगितलं की बाईक मी सोडायला आलेलो. चार्जिंगला लावलंय गोप्रोची बॅटरी. एक आतमध्येच आहे, ते सामान आहे आपलं. आम्ही चाललोय झुडिओला. कपडे घेणार पहिला. कपडे घेऊन झाल्यावरती मास्क घ्यायचा आहे. जो फुल मास्क येतो आता इथे हळूहळू टकला पडायला लागलाय म्हणून टकला यार यार. आणि डायरेक्ट आपण भेटूया आता गाडीवरती. इव्हनिंग नाईट बोलला ना. नाईट बोललो ठीक आहे. आपण जर 3 वाजता आलो सकाळीपर्यंत काय होतं बघू काय ते. चल मग आपल्या इथे थांबू मग. हां मग परेश दादाकडे जाऊ इथे. सो आपण निघूया आता डायरेक्ट इथून झुडिओ मध्ये. आवाज येतो का माझा बाहेर? माझा आवाज बाहेर येतो? मला माहिती नाही पडत आहे ना रे, आता पहिल्यांदाच काढतोय. तर चांगली गाडी भेटू दे रे महाराजा. आणि आम्ही साताऱ्याला कशाला चाललोय ते तुम्हाला नंतर सांगतो. स्पोर्ट्स बाईक भेटली तरी चालेल. स्पोर्ट्स किंवा काय स्कूटी भेटली तरी चालेल. स्कूटी असेल तरी चालेल. स्कूटी भेटलं तरी काम. 25 मामांचा आजोबा आईच्या गावात, ताईच्या साताऱ्यात. अरे काल पोलीस हा ऍक्टिवा भेटली तरी चालेल. ऍक्टिवा भेटली. शिट माझा आहे ना घर. आठवण कर घरी गेल्यावर. माझ्या दिलाची राणी स्वप्नातली हुरपरी व्हायची हाय मला. काय 2 स्टॉप घ्यायचे मोस्टली. एक मिसळ खायला ना पहिला पुण्यात होईल. हा नॉन स्टॉप. दुसरा डायरेक्ट लोकेशनवर घ्यायला. नंतर मग काय बनवले नाही रे. मी काय बोलतोय, आपण 2 स्टॉप घ्यायचे ना. एक आहे तो मिसळ खायला घेऊ आणि दुसरा आहे ना तो म्हणजे ड्रिंक, म्हणजे थंडा बिंडा पियाला. हा काहीतरी लिंबू पाणी वगैरे वाटलं तर घेऊ. नाही तर असं काय गरज नाही. सातारा तिथून जास्त लांब नाही तर मी तर बोलतो डायरेक्ट आपण घरी जाऊ जेवायला मामाकडे तुझ्या. पण रिटर्न येण्याची शक्य कमी आपली. मग आपली नाही तुझी. आता इथून आपण निघतो बाहेर. गाडी कुठे माहिती आहे का सोडायची आहे? नाही गाडी कुठे माहिती आहे काय करायची आहे? आपलं महाराजांचं हे आहे ना. फोन आला रे. फोन काढ ना. झुडिओला जाऊया. पहिला गणेश मार्केटला जाऊया. इथून टकला पडायला लागलाय म्हणून पहिला ते घेऊन येऊया. मास्क कितीला काय माहिती.
म्हणजे हा म्हणजे जाताना चालू आहे ते, येताना तर आपल्याला आरामात यायचं. हां तो लक्झरीने येतो भावा, झोपून बिपून फुल. हा लक्झरी भेटेल आपल्याला. अरे पण लक्झरी 500 रुपये घेते ना. बारकी गाडी पण भेटू शकते. लक्झरी 500 घेते ना पर पर्सन. 500 रुपये घेते ना. लक्झरी घेतो AC वाली. बघू कोण माझ्या ओळखीचा निघाला बसवाला तर एकाला फोन लावतो. त्या आहे तो रस्ता. अरे हा पण पॅक आहे, काय विषय, एवढी का ट्रॅफिक झाली. मी तर बोलतो इथूनच बाहेर पडू. बाईक निघेल आज. का आहे काय का रे इथे काय. अरे उकळायला झालं मला आतमध्ये. मेलो बाई. अगो बाई. सरळ का रे इकडे ना टाकून बघू जाता का नाही रस्ता. मच्छी मार्केट आहे का रे तो मगाशी बोललास ते का. फुल धुलेंद्र टाका काका इकडे आमच्या समोर. अरे हा काय नेतो एवढं. अरे आडवं होशील ना. ओव्हरलोड करतात रे. ओव्हर करतात एकदम. हा मग काय किरीटा. आता आपण पिल्लेजवळ पोचणार. पिल्ले कॉलेज पनवेलचा. आणि तिथून जाणार गणेश मार्केटमध्ये. टकले सेफ्टीसाठी आपण कपडा घेणार, मास्क. आणि तिथून जाणार झुडिओमध्ये टी शर्ट घ्यायला. आणि झुडिओमधून डायरेक्ट सॅथॅराना मेरी बबडी. तो हा मस्त हॉर्न वाजायचा रे पहिला. प्रेशर हॉर्न. हे अशी भेटली तर स्वप्नील. आंटी स्वप्नील आंटीवर डायरेक्ट इव्हनिंग काय. सातारा साईडला असल्याचं गाडी. नाहीच बोलू सर. अंडी मला काय काय स्कूटीमध्ये. आई शपथ. त्याला 500 कमी दे पण मला चांगली गाडी दे. अख्खा टेम्पो बाजूने टेम्पो गेला तरी गाडी हलेल रे. पिल्लू एक आले. पिल्लू कॉलेज. पोरी इथे लोक पोरी बघायलाच येतात खास. एवढी काय सिक्युरिटी रे इथे. एक्झाम चालू आहेत वाटतं. पेपर चालू आहेत म्हणून. दाबून बसलाय पाठी. 3D वाल्याकडे चिल्ली 2 चिपड चिल्ली. आणि काय तो काय बोललो ना फास्ट रात्री 2 चिल्ली राजानी काय 2 चिल्ली राजानी काय. अरे बोललो मला ऐकायला देत नाही. अरे काय बोलतो तू. एक तर आधीच अरे मला समजतच नव्हतं 2 चिल्ली राजानी काय. फास्ट बोलत होतं एकदम. काय केलं मी ते तुला असं वाटतंय रे. मी एकदम हल्लू नेतो. हल्लू बाय बाय स्माइलिंग दे रहा था. रिएक्शन व्हिडिओ. अरे कॅमेरा चालू आहे. चालू केलं मी मगाशी धूळच्या इकडे तिकडेच आपल्या इथे. बस क्या एडा बिडा
नाथ 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 पाठी खड्डा खोदले काय आता आलाय ना कौन बाय 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 अरे क्या यार अभी अपने को इसको ये डालना पड़ेगा अभी थंबनेल थंबनेल के लिए एक मिल गया मेरे को हाँ क्रैश ओला में क्रैश ओला मध्ये होला पडला अरे हा काय करतोय त्याच्याकडे मिरर पण नाही रे सोपनी चुल तंगडे तंगड्या बिंगड्या वरती करते पा 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 काका हात दाखवत होते आपल्याला बघितलं का इथून घेऊन आला सरळ तिथून गेला तो डायरेक्ट स्टुडिओला पोहोचला कुठून अरे आपल्याला गणेश मार्केटला जायचं आधी यार या नंतर तिकडे जाणार पहिला टकलेसाठी काहीतरी घेऊ दे मला महा गणेश मार्केट आहे तर मास्क घेऊन आम्ही आता निघालोय आता चाललोय झुडिओसाठी झुडिओला हे झुडिओ कुठे आहे पाटी नाही पुढे पाटी गेला अरे हा मग सांगायचं ना आधी झुडिओ पाटी गेला गाईस पाटी जायचं मांजर चोर आहेस तू मांजर चोर मांजरांना चोरणारा उसे लगा हम जाने देंगे हम भी हम है पानी कम है नॉन स्टॉप विशेंद्र मामा अरे नुसतं गेअर अटकतात रे मराठा मोळा माझा आवाज आता वेगळा येत असेल रे ते मास्क आलं अंगा तोंडावरचं माईकपर्यंत आवाज जातोय का ना काय माहिती आणि व्ह्यू तरी कसं जातो ते पण नाही माहिती इथून जाऊया इथून काय रे काय होतं काय लावलेलं स्पीकर बिकर मध्ये बोलत होता का काय मग श्या सॉरी नाही येणार ओळखीचे आहेत ओळखीचे आहेत काय लोकल आहे हे बघ हे कधी बनवलं ग्राउंड बिउंडला हे करतात वाटतं इथे क्रिकेटचं काय घ्यायचं झुडिओला तुला 200 वाला टी शर्ट घ्यायला झुडिओला ब्लॉगमध्ये सांगितलं आता मी 200 वाला टी शर्ट व्ह्यूवर्स पण आपले 500 वाले घालत असतील आपण 200 वाले घालतोय फुल पुढे हा क्रोमा आहे मग क्रोमा चालू झाला माहिती नाही काय हां डॉमी मामा डॉमीच्या बाजूला काही झुडिओला आलो आपण काका बघतायत आपल्याला झुडिओमध्ये एंट्री मारूया हे मला घेतील का असं आतमध्ये डायरेक्ट सो गाईज निघालो आता झुडिओमधून दादाची वाट बघत होतो 1 तास झाला आम्हाला थांबवून ठेवले दादाने आता डायरेक्ट शोरूमला जाऊया आपण हां म्हणजे तो डीलरच आहे रे हां मी मगाशीच बोललो नवीन गाड्या आहेत कोऱ्या करकरीत आता मित्राचं शोरूम आहे मग तो बोलला टाइमपासला चला तर मग जाऊया ना उगाच घरात बसण्यापेक्षा काय तेवढंच ब्लॉग पण भेटेल मी बोललो मग दादा पळवत ना दादा आपल्या पुढे चाललाय नाद
चांगला माणूस सोबत आहे आपलं, काय थोडं विषय नाही चांगलं आहे रे एकदम सिम्पल, म्हणजे सिम्पल. 2 मिनिटाच्या बोलण्यावरून स्टार्टिंगला आवाज दिला त्याच्यावरून ना. काहीच आता मगाशी काय आलं माहिती आहे, आम्ही गेलेलो झुडिओमध्ये आणि मला त्याने बाहेर काढलं वॉचमॅननी. मला बोलतो सर तुम्ही नंतर या, ते का तर गोप्रो होता ना, तर गोप्रोचं साऊंड येत होता, म्हणजे मॅग्नेट आहे तर मॅग्नेटिक फील्डमध्ये त्यांच्याकडे तो सेन्सर असतो. जसं आपण एखादा कुठलं पण वस्तू घेऊन गेलो मॉलच्या बाहेर तर तिकडे जो बीप येतो ना, तसा बीप वाजत होता. तर सगळे लोक बघायला लागले. म्हणून ते मला बोलले तुम्ही सर जरा कॅमेरा घेऊन बाहेर जा. असं झालं सीन. मग मी गप बाहेर आलो. दुःख होते मला. आता डायरेक्ट शोरूमला जाऊया, गाडी घेऊया डीलरकडून, म्हणजे मित्राकडून, आणि नंतर मग वे टू सातारा. पहिला सातारा जायच्या आधी घरी जायला लागेल. घरी मी जाणार आपल्या तिकडे, जाता जाता घर पडतो आपला इथून, आपल्या रसायनी मार्गे पुढे आपण ज्या जातो खोपोली साईडला, तिथे आपलं घर आहे. आणि तिथून थोडं कपडे चेंज करतो, का काल आलो होतो मी माईक घेण्यासाठी, तुम्हाला तेच बोललो ना व्लॉग काढतो. तर तिथून मी अजून माईक ते जे आपण सकाळी बोललो वाशीवरून मी घेतलं, तर CSTला गेलो ना, वाशीला तिथं गेलेलो, वाशीवरून ते सगळं घेतलं. आणि दादानी फोन केला ह्याने की बाबा असं असं आहे तर जाऊया का साताऱ्याला गाडी घेऊन. तर मी स्वप्नीलला पण बोललो, जो भाटी बसला माझ्यासोबत. स्वप्नील तुम्ही तर ओळखतात, फर्स्ट व्लॉगमध्ये होता माझ्यासोबत. सो तो बोलला की जाऊया करून साताऱ्याला. तर मी बोललो कपडे काय आणलेत ना मी. माझा भाऊ होता सोबत, दाईचा मुलगा, तर त्याला पाठवलं रात्री बसनी, इथूनच बसून दिलं पनवेलवरून. तो गेला घरी आणि मग मी आता चाललो आहे साताऱ्याला. तर साताऱ्याला जायच्या आधी घरी जाणार, का तर कपडे वगैरे चेंज करायला लागतील. सगळे कालपासूनचेच कपडे आहेत, पूर्ण आतूनपासून बाहेरपर्यंतचे. सो ते पहिला चेंज करायचे आणि मग नंतर निघायचं. भूक पण लागले, सकाळपासून काय खाल्लं नाही, पोटात काय नाही. सो बघू पुढे आता कुठे जायचं. आता आपण डायरेक्ट जाऊन शोरूमला भेट गाठूया. नसेल बघूया, मला वेगळा वाटतं जरा. कुठलं इथले का? नवीन भेटले पाहिजे रे कुठले तरी. स्प्लेंडर देणार वाटतं. बघूया आता इथून आपल्याला जायचं गाडी घेऊन. आय थिंक ही हिरोची भेटली तर कामच 25 एंद्र होईल. बघूया काय होतं आहे. बाईक राहते का इकडे आता? हां मग आता राहू दे सध्या. सोबत पुढे हो जरा, थोडं पुढे हो. फुल हाताची टी शर्ट हां ऊन लागतं म्हणून. काहीच खूप मोठी फालतूगिरी झाली. 2 मिनिटं मी बडबड केली, फक्त नंतर रेकॉर्डिंगच बंद होती. दादा आहे, स्वप्नील वगैरे आपल्या करायला येते. दादाचा फोन आला. झुडिओवरून निघायला आम्हाला काहीतरी 2 वाजले आणि 2 वाजल्यापासून आम्ही आता थांबलो आहे. तर दादा बोलतो 4 वाजता निघायला लागेल तुम्हाला, गाडीचे पेमेंट झालेत नाही. मग 4 वाजता मी निघणार आहे. 4 वाजता आता अजून 1 तास तरी आहे, अर्धा तास आहे अजून, अर्धा 1 तास लागेल तरी पूर्ण. आणि मग तसं गाडी घेणार, गाडी घेऊन जाणार आपल्या इथे लोणावळ्यात. जाता जाता घरी जाणार आपल्या इथे, फ्रेश वगैरे होऊन. चार्जर वगैरे काय घेतलं नाही मी, मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे. आणि तिथून मग डायरेक्ट साताऱ्याकडे निघणार. आता बघूया कसं काय होतं आहे, किती वाजता गाडी भेटते, कुठली गाडी भेटते ते पण नाही माहिती. स्कूटी भेटते, बाईक भेटते, स्वप्नीलची फेवरेट लुना बाईक भेटते. ती भेटली तर मजा एकदम. ट्रिपशी जाऊ आम्ही. आता जरा भजी खातो, भजी मूग डाळची भजी आहे. आपण बाकी रोडवर भेटूया लोणावळ्यात. चला गाईस. असे लवणारी झाली. अजून कोणाचा काय पत्ता नाही. आम्ही शोरूम गाड्या असेच उभ्या आहेत. पाय सडलेत त्यांचे, कॅमेऱ्यावरती डस्ट आलेली. तोंडाचा अवतार बिघडलेला आहे. 5 वाजले, टायमिंग बघू शकता तुम्ही, उलटा दिसतोय. 5 वाजलेत, 1 वाजल्यापासून निघालोय. काय बोलू काय समजत नाही. जाम थकलोय, झोप आले मला. आता
आता गाडी भेटले ना की सुसळ आलं चालायच्या जीवावर आल्यासारखं बोलतोय मी. मला अजिबात बोलायची इच्छा नाही. कॅमेरा हातात घेऊशी पण वाटत नाही. हा बघूया आता काय होतंय. 5 वाजले. 4 वाजल्यापासून मी वाट बघतोय. 4 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून खायला बसलेलो. 5 वाजले. 4ला बोललो येतो करून, अजून आलाय ना. सो गाईज फायनली आम्ही आता निघालो इथून पनवेलवरून. पेट्रोल पंपमधून पेट्रोल भरला सगळ्यांनी 400-400चा. 2 सेम युनिकॉर्न आहेत आणि वहिनी पण येते आमच्यासोबत आणि एक ॲक्टिव्ह आहे. 2 ॲक्टिव्ह आहेत ब्लॅक आणि 2 ब्लॅक युनिकॉर्न आहे. आता आपण डायरेक्ट खोपोलीला जाणार आहे. आधी घरी जाणार. आम्ही निघणार होतो किती लवकर पण झाला उशीर. सो ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता इथून डायरेक्ट जाऊया. स्वप्नील इथून चाल. सो आता इथून आपण जायचं आधी डायरेक्ट आपल्या घरी जाणार, जेवणार वगैरे आणि जेवून मग आम्ही निघणार डायरेक्ट सातारा, वे टू सातारा, नादेंद्र बाबा. आणि गाडी चालवायला जरा वेगळीच वाटते कारण सगळं नवीन आहे एकदम, त्यामुळे जरा गाडी वेगळी वाटते चालवायला. सो काय प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला हे हेल्मेटचं असं लावून ठेवायला लागणार आहे मला असं वाटतं आहे. आणि काच लावली तर मला बोलायचं होईल प्रॉब्लेम. बोलायला प्रॉब्लेम नाही होणार. काच लावली तर इश्यू असं होतं आहे की मला काय दिसत नाही आता पुढचं. का तर समोर हे स्प्लॅश पूर्ण ना हे होतं आहे, कोंडायला पण होतं मला. हे जे मी लावलं आहे ना याच्यामुळे मला कोंडायला होतं मास्कमुळे. सो बघू, मी आवाज जर आला जास्तच तर मग मी खोपोलीपर्यंत असं ओपन ठेवतो. जर मला वाटलं आवाज जास्त येतो तर मी काहीतरी ॲडजस्ट करतो. ओके, थोडं तोपर्यंत तुम्ही पण ॲडजस्ट करा. ह्याचं काहीतरी जुगाड करायला लागेल जसं मला वाटतं आहे. सिग्नल खूप मोठा आहे, 95 सेकंड्सचा सिग्नल आहे. आता इथून मी डायरेक्ट आता ओपन करतो कॅमेरा आपल्या खोपोलीच्या रोडला लागल्यावर. आता सध्या बंद ठेवतो का तर इथून काय दाखवण्यासारखं आहेच नाही, विषयच नाही. सो पुढे जाऊन भेटूया. सो गाइस हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, खालापूरचा टोल आहे रे. आमच्याकडे नंबर प्लेट गाडीला एक पण नाही रे. आणि 4 जण असेच चाललेत रे. 2 ॲक्टिवा आणि 2 आहे युनिकॉर्न. 2 ॲक्टिवा आणि 2 आहे युनिकॉर्न. विदाऊट नंबर प्लेट. अरे झालो आम्ही साताऱ्याला. परेश दादा आणि वहिनी सोबत आणि स्वप्नील बाय आणि मी. विदाऊट नंबर गाडीला आमच्या आणि काहीच नाही रे चौघांच्या गाडीला. आमच्याकडे फक्त आहे ते गाडीचे पेपर, ते पण दिलेले शोरूमवाल्यानी. गाणं बनवून टाकला भाई मी. सही आहे भाई, चलो. काचेतून आवाज येतो तर मी काच बंद ठेवली आहे मुद्दामून. आणि काच बंद ठेवलं आहे कारण मला तुम्हाला आवाज येत नाही, पण सीन असं आहे की काच बंद ठेवले पण मला पुढचं काय दिसत नाही. काही पुढचं काय दिसत नाही म्हणजे मला फक्त रोडचे हे व्हाईट लाईनी आहेत ना त्या ह्याच्या जीवावर चालवतं आहे. आणि समोरच्या गाड्या दिसतात तेवढ्या, पण समोरून जर दुसरी गाडी आली स्ट्रॉंग लाईट असेल तर हेल्मेटमध्ये पूर्ण ते स्प्रेड होऊन जातं. थोंबरेवाडी स्वप्नीलची वाडी, तर ते पूर्ण स्प्रेड होऊन जातं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे तर खरं यायला आम्हाला पोचायलाच वाजतील 12. आम्ही 2 वाजल्यापासून तिथे थांबलो आहे. मी बोललो झुडिओला जातो, झुडिओवरून आलो, टी शर्ट घेतला. ती 2:15ला आम्ही पोचलो शोरूममध्ये. हे टाईमपाससाठी बोललो जाऊया, दादा बोलवते म्हणून ते अंगाशी आलं आता.
पण ठीक आहे, कोई नाही, मजा आ रहा है यार. एन्जॉय पण होईल, नवीन गाडी पण चालवायला भेटते आणि शोरूमला पण जायला भेटते. तर मला समोरचं काय दिसत नाही, काच वर घेतो. हा, तुम्हाला आवाज तर अजिबात माझा येत नसेल. आय होप आला तर ठीक आहे, नाहीतर मग कायच नाही करू शकत यार. मी पण, मला दिसत नाही, पण मी तुमच्यासाठी मी काच बंद करून चालवतो. थोडीशी मेहनत घेतो, थोडीशी स्ट्रगल घेतो आणि तुम्ही पण थोडंसं मेहनत घ्या. एकदम एकच थोडीशी मेहनत घ्या तुम्ही. फक्त त्या सबस्क्राईब बटनवरती सबस्क्राईबचं बटन दाबा आणि अजून काही नका दाबा, फक्त सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला पण दाबा आणि शेअरला पण दाबा आणि शेअर करा ना मेरी जान, मेरा भाई. स्पीडू मामा इन चैटेंद्र मामा आणि हा आहे टोयोटा मामा. स्वप्नील आहे माझ्या पाठी, त्याच्या पाठी वहिनी आणि त्याच्या पाठी परूस दादा. जास्त स्पीड पण वाढवू नाही शकत आणि स्पीड आय थिंक तुम्हाला माहिती आहे, दिसत तर नसेल स्पीड. तर स्पीडोमीटर काढलेलं आहे, नवीन गाडी आहे सो त्याचं स्पीडोमीटर नाही आहे. ओके, तो स्पीड आपल्याला दिसणार नाही. बच्चे दिल में पॉम्पा. ही AS, ही कुठली गाडी आहे भाई समोरची? ही सिलेरिओ. AS म्हणजे कुठलं आलं? AS वाला कुठला आहे भाई? जरा कमेंट करून सांगा मला. सॉरी इथे मला तर बीप टाकायला लगे, बीप. AS वरून काय? आसाम. हां बरोबर, आसाम असेल भाई. हां, एवढे आता आम्ही घरी जाणार. पहिलं मी फ्रेश होणार. कालपासून मी आंघोळ केली सॉरी, आंघोळ झालेली आहे. आंघोळीचा काहीच विषय नाही, आंघोळ केली आम्ही. फक्त एवढंच की हा पाठी पण आला एवढं स्पीडमध्ये. आंघोळ केली आहे, कपडे तेच घालते 2 दिवसापासून आणि माझी अंडरवेअरनी पण तेच घातलेलं आहे. का तर माझ्याकडे अंडरवेअर एकच होती, सो मला तीच घालायला लागली आहे. सो मला आता जाऊन ती बदलायला लागेल, नाहीतर कोणतरी गुदमरेल म्हणून. गुदमरले चला